मॅम ह्या दुसऱ्यांदा झालंय, दुसऱ्याच महिन्यामध्ये ऑपरेशन होतंय. हे असं 2 वेळा सेम घडलं. हे बघ, जेव्हा पहिल्या 3 महिन्यात म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जेव्हा मिसहॅप होत असतात, त्याचं मुख्य कारण असतं बाळामध्ये डिफेक्ट. बरं, तुम्ही दोघं तर हेल्दी आहात, मग तुला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुझ्या हजबंडना पण काही प्रॉब्लेम नाही आहे, मग का बरं हे दोष होतात? तर हे दोष अंड्यामध्ये काही दोष असू शकतात, कधी स्पर्ममध्ये असू शकतात, कारण आपलं तयार झालेलं प्रत्येक अंड काही नॉर्मल नसतं. स्पर्मचं पण असंच आहे. अगदी आपण त्याचं सिमेन अनालिसिस केलं तर त्याच्यातले 4% स्पर्म्स फक्त नॉर्मल तुला सापडू शकतील. ते सुद्धा आपण नॉर्मल कन्सिडर करतो. त्यामुळे स्पर्म डिफेक्टिव्ह जर कधी असेल, एग डिफेक्टिव्ह असेल, तर होणारा गर्भ डिफेक्टिव्ह होऊ शकतो. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यातले जे अबॉर्शन असतात ना, ते बेबीमध्ये डिफेक्ट झाल्यामुळे असतात. तर आपण काय करू, हे दुसऱ्यांदा झालेलं आहे, तर मग आपण गर्भपिशवी वॉश करू, धुवून घेऊ, त्याला आपण DNA म्हणतो. आणि जे काही प्रॉडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे, म्हणजे बाळाचा जो प्लासेंटा आहे, तो आपण मायक्रो एरेला पाठवू. म्हणजे आपल्याला कळेल की बाळामध्ये दोष आहे का बाळ नॉर्मल होतं आणि तुझ्या बॉडीने ते रिजेक्ट केलं. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला तुला औषधं पुढच्या वेळेला देता येतील आणि मग आपल्याला ह्या सिच्युएशनवर कंट्रोल घेता येईल.